हाय, हॅलो, नमस्कार. मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज होता 4थ्या माळीचा हिरवा रंग, तर त्याच्यातल्या त्यात मी हिरव्या रंगाची साडी घातली आणि बाहेर बघा, बाहेर अजून ढगाळ वातावरण झाले. आज पण पाऊस येतो का काय असं वाटतंय. 2 दिवस चांगलं उघडलं होतं आणि त्यानंतर अजून पावसाचं वातावरण झालेलं आहे, की आता पाऊस येतो का काय असं झालंय. तर इथं बघा हे ना ग्रिल खूप दिवसाचं आम्ही चिटकून ठेवलेलं होतं भिंतीला. इथं हे फोटोशूटचा एरिया असतो. आता मला तर फोटोशूट करायला खूप जास्त आवडतं, कारण मी आहे फॅशन डिझायनर, कपडे शिवणारी. तर मग मला त्यातले काही नवीन डिझाईन वगैरे शिवल्या तर त्यातले फोटोज काढायचे असतात. ड्रेस घातले की त्याचे फोटोज काढायचे असतात. काही नवीन साड्या घातल्या की त्याचे पण फोटोज काढायचे असतात. तर फोटोशूटचं खूप वेड आहे मला. तर माझ्या नवऱ्याने आवर्जून मला हे सगळं आणून दिलेलं होतं. तर हे लावायचंच आणून ठेवलं राहिलं होतं. तर म्हटलं चला आज लावून घेऊया. तसं माझा नवरा माझा प्रत्येक लाड पुरवतो आणि माझ्या प्रत्येक कामामध्ये माझी मदतही करतात आणि माझ्या प्रत्येक यशामागे त्यांचा पाठिंबा नेहमीच असतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मला ते नेहमी सपोर्ट करतात. तर म्हणलं आणून दिलेलं होतं तर लावून घ्यावं, कारण फोटोशूट करताना असे व्ह्यूज जर पाठीमागं असतील तर फोटोही खूप छान निघतात. आणि माझ्याकडं कसं लेडीज टेलर असल्यामुळं कुणी ना कुणी नेहमी येत असतं आणि नवीन डिझायनर नवीन साडीचा ड्रेस शिवला किंवा साडीमधला ब्लाऊज शिवला तर आवर्जून बायका घालून फोटो काढा म्हणतात. तर मग म्हटलं चला आपणही मी तर दुसऱ्याचे फोटो व्हायरल नाही करत, फक्त मी स्वतःच यूट्यूब चॅनल आहेत माझे 2 आणि इंस्टाग्रामला सुद्धा रील्स वगैरे टाकते. तर त्याच्यासाठी मला हे पाठीमागं लागत होतं. तर इथं एवढ्यामध्येच मी रील्स करत असते. तर मला खूप जास्त हे आवडलं होतं आणि ह्या माळा तशाच ठेवलेल्या होत्या. तर म्हटलं आज फायनली ह्याचा लूक क्रिएट करून घ्यावा, जेणेकरून आता दसरा दिवाळी येते तर फोटोशूट करायचं मस्त मस्त आवरून. तर पूर्ण फायनल झालं. कसं वाटतंय?